जेव्हा आपण शक्ती, बुद्धी आणि निस्वार्थ भक्तीचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, बरोबर, हनुमान. पण त्यांच्या या अफाट, अक्षरशः अमर सामर्थ्याचं मूळ रहस्य आहे तरी काय? चला, आजच्या या विवेचनात आपण हनुमानाच्या अद्भुत प्रवासातून हेच रहस्य उलगडूया. पण पुढे जाण्याआधी एक मूलभूत प्रश्न: शक्तीचा खरा स्रोत काय असतो? फिजिकल पॉवर की आणखी काही? हा प्रश्न मनात ठेवा, कारण हनुमानाची संपूर्ण कथा आपल्याला याच प्रश्नाचा उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहे. तर कथेची सुरुवात होते हनुमानाच्या जन्मापासूनच. जो काही साधासुधा जन्म नव्हता, तो एक दिव्य जन्म होता आणि त्यांच्या विलक्षण जीवनाची पायाभरणी याच दिव्य परिस्थितीत झाली होती. ही गोष्ट सुरू होते अंजना नावाच्या एका अप्सरेपासून. तिला एका शापामुळे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. आता या शापातून मुक्त होण्यासाठी तिने भगवान शंकरांची इतकी कठोर तपश्चर्या केली की स्वतः महादेव तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले. आणि त्याचवेळी पवनदेव म्हणजेच वायुदेवाच्या आशीर्वादाने तिला एका दिव्य पुत्राचं वरदान मिळालं. तोच पुत्र म्हणजे अंजनीपुत्र मारुती, अर्थात आपले हनुमान. हनुमानाला जन्मापासूनच अतुलनीय शक्ती मिळाली होती. आणि याच अफाट शक्तीमुळे त्यांच्या बालपणी एक अशी घटना घडली जिने त्यांचं आयुष्य अक्षरशः कायमचं बदलून टाकलं. जरा विचार करा, एक लहान मूल खेळता खेळता आकाशात उगवणाऱ्या सूर्याला एक मोठं लाल चुटूक रसाळ फळ समजतं आणि काय, ते खाण्यासाठी थेट आकाशात झेप घेतं. हनुमानाची ही एक निरागस चूक होती, पण तिचे परिणाम खूप मोठे होणार होते. हनुमानाला असं सूर्याकडे झेपावताना पाहून सगळ्या देवांमध्ये एकच खळबळ उडाली. देवराज इंद्राने रागाच्या भरात आपल्या वज्राने त्यांच्यावर प्रहार केला आणि हनुमान मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले. आपला पुत्र असा बेशुद्ध झालेला पाहून वायुदेव इतके प्रचंड क्रोधित झाले की त्यांनी संपूर्ण सृष्टीतला वायुप्रवाहच थांबवून टाकला. श्वासाशिवाय सगळं जग थांबलं आणि सर्वत्र हाहाकार माजला. आता वायुदेवांना शांत करणं गरजेचं होतं. म्हणून मग सर्व देवांनी हनुमानाला पुन्हा जिवंत तर केलंच, पण त्यांना एकाहून एक अविश्वसनीय वरदानही दिली. ब्रह्मदेवाने दीर्घायुष्य दिलं. इंद्राने वचन दिलं की त्यांचं वज्रही हनुमानाला इजा करू शकणार नाही. तर इतर देवांनी इच्छेनुसार रूप बदलण्याची, अतुलनीय बळाची आणि बुद्धिमत्तेची शक्ती दिली. याच सगळ्या वरदानांमुळे हनुमान भविष्यात अजिंक्य बनले. पण एवढी अफाट शक्ती असून उपयोग काय जर तिला योग्य ध्येय नसेल, बरोबर? आणि तेच ध्येय हनुमानाला तेव्हा सापडलं जेव्हा त्यांची भेट झाली भगवान श्रीरामांशी. हा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण होता. हनुमानाची संपूर्ण भक्ती आणि निस्वार्थ सेवा या एका वाक्यात सामावली आहे. खरं तर ते श्रीरामांना म्हणतात, देहबुद्धीने मी तुमचा सेवक आहे, पण आत्मबुद्धीने मी तुमचाच अंश आहे. याचा अर्थ काय? तर शरीराने जरी ते दास असले तरी आत्म्याने ते रामाशी एकरूप आहेत. भक्तीचा यापेक्षा मोठा आदर्श असूच शकत नाही. आणि रामाच्या सेवेत त्यांनी पहिला मोठा पराक्रम गाजवला, तो म्हणजे सीतेच्या शोधात. भारताच्या दक्षिण टोकापासून लंकेपर्यंत संपूर्ण समुद्र एका उडीत पार केला. ही केवळ शारीरिक शक्तीची झेप नव्हती, तर ही होती एका भक्ताची अटळ अशी श्रद्धेची झेप. लंकेत पोचल्यावर काय झालं? रावणाच्या सैनिकांनी हनुमानाला पकडलं आणि त्यांच्या शेपटीला आग लावली. पण हनुमान कसले? त्यांनी ह्या अपमानाचंच रूपांतर लंकेच्या विनाशात केलं. त्यांनी आपल्या जळत्या शेपटीने अख्खी सोन्याची लंका जाळून टाकली आणि रावणाच्या अहंकाराला पहिला मोठा धक्का दिला. यानंतर ते अशोक वाटिकेत पोहोचले, जिथे सीतामाई दुःखात बुडालेल्या होत्या. तिथे त्यांनी तिला श्रीरामांची अंगठी दिली. हा केवळ एक संदेश नव्हता, तर सीतेसाठी तो एक आशेचा तेजस्वी किरण होता की राम लवकरच तिला सोडवायला येत आहेत. पुढे युद्धात जेव्हा लक्ष्मण बाण लागून मूर्छित झाले, तेव्हा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने एका क्षणाचाही विचार न करता थेट हिमालयाकडे झेप घेतली. पण गंमत म्हणजे तिथे त्यांना संजीवनी वनस्पती ओळखताच येईना. मग त्यांनी काय केलं? त्यांनी अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. हे त्यांच्या अफाट सामर्थ्याचं आणि वेळेचं महत्त्व जाणणाऱ्या बुद्धीचं प्रतीक आहे. पण थांबा, हनुमानाची शक्ती फक्त मिळालेल्या वरदानांपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्याकडे होत्या अष्टसिद्धी आणि नवनिधी या अशा गूढशक्ती आहेत ज्यांचं रहस्य फार कमी लोकांना माहीत आहे. अष्टसिद्धी म्हणजे 8 महान अलौकिक शक्ती. या अशा शक्ती आहेत ज्या साधकाला भौतिक जगाच्या नियमांच्या पलीकडे घेऊन जातात. आणि हो, हनुमानाला ह्या 8ही सिद्धी प्राप्त होत्या. या सिद्धींमुळे त्यांच्या क्षमता अक्षरशः अफाट होत्या. म्हणजे ते क्षणात अणुपेक्षाही लहान होऊ शकत होते.
तर पुढच्याच क्षणी पर्वतापेक्षा मोठे. आपलं वजन इतकं वाढवू शकत होते की कोणी त्यांना जागेवरून हलवू शकणार नाही, किंवा इतकं हलकं करू शकत होते की जणू वाऱ्यावर तरंगतील. ते काहीही मिळवू शकत होते आणि कोणालाही आपल्या इच्छेनुसार नियंत्रित करू शकत होते. त्याचप्रमाणे नवनिधी, आता हे काही सोन्या चांदीचे खजिने नाही दा, तर या 9 अशा दैवी संपत्ती आहेत ज्या आध्यात्मिक ज्ञान, समृद्धी आणि खरी मानसिक शांती देतात. ही अशी संपत्ती आहे जी कधी संपत नाही. तर मग एवढी प्रचंड शक्ती आणि अशी अढळ भक्ती असलेल्या हनुमानाच्या जीवनातून आपल्याला मिळणारी सर्वात मोठी शिकवण कोणती? हनुमानाची कथा आपल्याला शक्ती म्हणजेच पॉवर आणि सामर्थ्य म्हणजेच स्ट्रेंथ यातला एक खूप महत्त्वाचा फरक शिकवते. बघा, त्यांच्याकडे अफाट शक्ती होती, पण त्यांचं खरं सामर्थ्य कशात होतं? ते होतं त्यांच्या नम्रतेत, त्यांच्या निस्वार्थ सेवेत आणि त्यांच्या अटूट भक्तीमध्ये. त्यांच्या जीवनातून आपल्याला काही खूप मौल्यवान धडे मिळतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, शक्तीचा वापर अहंकारासाठी नाही तर सेवेसाठी करावा. दुसरा, फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहावं. आणि तिसरा, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि धैर्य कधीच सोडू नये. आणि शेवटी हनुमानाची संपूर्ण कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते की खरं सामर्थ्य हे स्नायूंमध्ये नसतं, ते शरीरात नसतं, ते असतं शुद्ध अंतःकरणातल्या भक्तीमध्ये आणि अढळ विश्वासात. हनुमानाची कथा आपल्याला हे सगळं शिकवून जाते. पण जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. जर खरं सामर्थ्य भक्तीतून आणि समर्पणातूनच येत असेल, तर मग आपण आपल्या जीवनात स्वतःला कशासाठी समर्पित केलं आहे? आपली भक्ती कशावर आहे यावर नक्की विचार करा.